वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये 3 महत्वाच्या घटना घडणार आहेत. कोणत्या आहेत त्या 3 महत्वाच्या घटना? एक असणारे जे नोकरी शोधतायत त्यांच्यासाठी, दुसरी घटना असणारे तुमच्या कुटुंबासाठी आणि तिसरी घटना असणारे ज्यांना त्यांचं घर, जमीन विकायचंय किंवा खरेदी करायचंय यांच्यासाठी. चला तर मग नक्की काय घडणार आहे ते जाणून घेऊया. पण त्याआधी बऱ्याच जणांची अशी शंका असते की दर महिन्याला जे राशी भविष्य येतं त्यामध्ये जे सांगितलं जातं तसा काही अनुभव आम्हाला येत नाही बाबा. तुम्ही हे होईल ते होईल ते होईल सांगता, पण आमच्या बाबतीत काहीच घडत नाही. खास करून जर काही चांगलं सांगितलं असेल तर ते घडेलच असं नाही, पण काही वाईट सांगितलं किंवा काही काळजी करण्याचं कारण असेल तर त्याचा मात्र अनुभव येतो. काय करावं बरं? तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये असं का घडतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी सुरुवात करूया की या महिन्याचं जे ग्रहमान आहे त्या ग्रहमानानुसार वृश्चिक राशीसाठी घडणाऱ्या महत्वाच्या घटनांपासून. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला थोडे खर्च वाढलेले असतील. कशात पैसे खर्च होतील? तर तुमच्या घरातल्या गरजा, जसं इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा कर्जाची परतफेड करणं असेल, यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. पण 11 ऑगस्ट नंतर मात्र तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये जरा स्पष्टता येईल. गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होईल. 21 ऑगस्ट नंतर घर किंवा जमीन तसंच पैशाच्या व्यवहारामध्ये लाभ होऊ शकतो. ज्यांना नवीन घर खरेदी करायचंय, जमीन खरेदी करायची आहे किंवा विकायची आहे, त्यांच्यासाठी जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांमध्ये त्यांना लाभ होऊ शकतो. 21 ऑगस्ट नंतरचं ग्रहमान चांगलं आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी परदेशी संपर्कातून किंवा नवीन ग्राहकांमधून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. फक्त करायचंय काय तर या महिन्यात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि गुंतवणूक करताना योग्य सल्लागाराची मदत घ्यावी लागेल. करिअर किंवा नोकरीबद्दल सांगायचं झालं तर सार्वजनिक क्षेत्र, संशोधन, प्रशासन, सुरक्षा, मानसशास्त्र आणि फार्मा या क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना अनुकूल म्हणावा लागेल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडासा मानसिक तणाव किंवा निर्णय घेताना अडचणी असं जाणवू शकतं, पण 15 ऑगस्ट नंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. उच्चपदस्थ व्यक्तींशी नातेसंबंध जोपासा, थोडंसं रागावर नियंत्रण ठेवा. त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात, म्हणून त्यांच्याशी वागताना सांभाळून वागा. विरोधक किंवा सहकाऱ्यांशी सुद्धा संघर्ष या महिन्यात टाळा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही फार अवघड गोष्ट आहे, कारण त्यांना कोणी आडवं गेलं की ह्यांना अजिबात सहन होत नाही. पण या महिन्यामध्ये थोडा संयम ठेवण्याची गरज आहे, कारण त्यांनी नुकसान तुमचंच होणार आहे जर तुम्ही संयम ठेवला नाही. जे नवीन नोकरी शोधतायत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचा जो उत्तरार्ध आहे, अर्थात ऑगस्ट महिन्याचा जो शेवटचे 15 दिवस आहेत, त्या काळामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात. अनुकूल असा काळ असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न वाढवायला काहीच हरकत नाही. तुमचे 100% प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. या महिन्यातलं ग्रहमान तरी तुमच्यासाठी अनुकूल आहे. एवढंही करून जर तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नसेल नोकरी मिळण्यामध्ये, तर उपाय काय करायचा तो सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. खास करून वृश्चिक राशीच्या लोकांनी करावे असे उपाय या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काही नवीन करार होऊ शकतात. 11 ऑगस्ट नंतरचा काळ जास्त फायदेशीर असणार आहे. तुम्ही तुमच्या मार्केटिंग, ब्रँडिंग आणि क्रिएटिव्ह प्रेझेंटेशनवर जर लक्ष दिलं तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. व्यावसायिकांचे जुने थकलेले व्यवहार जे आहेत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुने पैसे परत येण्याची शक्यता आहे. व्यवसायात पूर्वीचं नुकसान भरून काढण्याची संधी सुद्धा या महिन्यात तुम्हाला मिळू शकते, विशेषतः तुम्ही सतत प्रयत्नशील राहिलात तर. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर जी महत्वाची घटना कुटुंबाच्या बाबतीत घडणार आहे ती म्हणजे काहींच्या घरी धार्मिक कार्य या महिन्यामध्ये होऊ शकतं. नातेवाईकांचं आगमन होऊ शकतं आणि त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न असेल. आता महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं गोंधळाचं वातावरण घरात राहू शकतं. खास करून काही जुन्या कडवट आठवणींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून भूतकाळात अजिबात रमू नका, वर्तमान काळात जगा, कारण या जुन्या आठवणींचा त्रास तुम्हालाच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8, 9 आणि 10 ऑगस्टला भावनिक संघर्ष सुद्धा घरामध्ये त्यातून होऊ शकतो. संवादातून तोडगा काढणं गरजेचं आहे. मुलांच्या अभ्यासाबाबतीत निर्णय घेण्यासाठीचा हा काळ योग्य आहे. जर तुम्हाला मुलांना नवीन ऍक्टिव्हिटी जॉईन करायची असेल किंवा नवीन कोर्सला घालायचा असेल, कुठलाही महत्त्वाचा निर्णय मुलांच्या बाबतीत घ्यायचा असेल तर या काळामध्ये तुम्ही घेऊ शकता, पण मुलांवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नका. नातेवाईकांचं येणं असेल किंवा धार्मिक कार्यक्रम घरामध्ये होणं, या गोष्टींमुळे 21 ऑगस्ट नंतरचा काळ मात्र तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण करणारा असेल.
आता बोलूया वृश्चिक राशीच्या त्या जीवांबद्दल जे एकटे आहेत. एकटा जीव आणि सदाशिव असं म्हटलं जातं, पण तरी सुद्धा प्रत्येकाला आपलं लग्न कधी होईल, आपल्या आयुष्यात आपला जोडीदार कधी येईल असं सतत वाटत असतं, बरोबर. वृश्चिक राशीचे जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये काही नवीन ओळखीतून काही नवे नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः सोशल मीडिया किंवा सहली दरम्यान झालेल्या ओळखी या दीर्घकाळ टिकणाऱ्या असू शकतात. पण कुठलाही निर्णय घेताना शांततेत विचार करून घरच्यांच्या सल्ल्याने घेण्याचाच तुम्हाला आग्रह राहील. आता जे आधीच कुणाच्या तरी प्रेमात आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना भावनिक दृष्ट्या चढ उतारांचा असणार आहे. खास करून काही गोष्टींच्या विरोधामुळे तुमचं मन थोडंसं तणावात येऊ शकतं. 8 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान गैरसमज नात्यात वाढू शकतो, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवावा. 21 ऑगस्ट नंतरचा काळ मात्र तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणणारा आणि मृदुता आणणारा असेल. आता वळूया विद्यार्थी मित्रांकडे. जे परदेशात शिक्षणाच्या संधी शोधतायत त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. 12 ऑगस्ट पासून मानसिक स्पष्टता विद्यार्थ्यांमध्ये येणार आहे आणि अभ्यासामध्ये उत्साह निर्माण होणार आहे. स्पर्धा परीक्षा जसं की MPSC, UPSC किंवा IT क्षेत्रातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा काळ यशाचा म्हणावा लागेल. पण अंतिम फळ मिळवण्यासाठी मात्र अजून प्रयत्न करण्याची गरज आहे. खास करून विद्यार्थ्यांनी मोबाईल, सोशल मीडिया यापासून दूर राहायचं आहे आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवातीलाच म्हटलं तसं थोडासा मानसिक तणाव वृश्चिक राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकतो. खास करून 8, 9, 10 आणि 28 ऑगस्ट या 4 दिवसांच्या काळामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण ग्रहांचा संयोग असा आहे की जो तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा असणार आहे. पण तुम्ही योग, प्राणायाम, ध्यानधारणा, नियमित व्यायाम, योग्य आहार या गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या दुखण्यातनं किंवा तुमच्या समस्येतनं तुम्ही नक्कीच बाहेर येऊ शकता. आता वळूया महत्त्वाच्या भागाकडे. त्या लोकांकडे ज्यांचं असं म्हणणं आहे की राशी भविष्याचा अनुभव आम्हाला येत नाही, तुम्ही जे सांगता ते काही खरं होत नाही, असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे वळणार आहोत. लक्षात घ्या की प्रत्येक महिन्यात ग्रह राशी परिवर्तन करत असतात आणि त्यानुसार तुमच्या राशीच्या बाबतीत काय घडणार आहे याचे अंदाज वर्तवले जातात. आता तुम्हाला जर अनुभव येत नसेल तर याचं कारण म्हणजे जे ग्रह राशी परिवर्तन करतायत ते तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहेत. ग्रहांची उच्च आणि नीच स्थिती असते. ते ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये योग्य स्थितीत नसतील तर तुम्हाला अपेक्षित अनुभव येत नाहीत. मग त्यासाठी उपाय करणं आवश्यक असतं. श्रावण महिना सुरू आहे आणि म्हणूनच महादेवांशी संबंधितच उपाय या व्हिडिओमध्ये आता आपण जाणून घेऊया. तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या, शारीरिक, मानसिक, आर्थिक, पण सर्व प्रकारच्या समस्यातून मुक्ती मिळण्यासाठी दर अमावस्येला जागृत शिव मंदिरात जाऊन दीपदान करावं. म्हणजे काय करायचंय तर 3 तिळाच्या तेलाचे दिवे महादेवांच्या पिंडीच्या बाजूला ठेवायचे आहेत, प्रज्वलित करायचे आहेत. या प्रकारे दर अमावस्येला जागृत शिव मंदिरात जाऊन दीपदान केल्याने तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला लागतात. श्रद्धा भक्तीने ही उपासना करावी. जर तुमचं कोर्ट कचेरीचं काही प्रकरण चालू असेल तर त्यातून सुटका होण्यासाठी, तुमच्या बाजूने सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी भगवान शिवशंकरांचे अवतार श्री कालभैरव यांची उपासना करावी. मनोभावे उपासना केल्यास नक्कीच मार्ग मिळतो. ही उपासना कशी करायची? कालभैरवाष्टकाचं पठण तुम्ही करू शकता, कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. अशी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही उपासना करू शकता. तुमचं एखादं काम अडलं असेल, व्यवसायासंदर्भात, नोकरी संदर्भात, लग्नासंदर्भात, कुठल्याही प्रकारचं काम असू द्या, पण ते अडलंय आणि होत नाहीये, तर ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकरांचं शिवस्तुती स्तोत्र जे आहे ते रोज सलग 3 वेळा म्हणायचंय. आणि हे कधीपर्यंत म्हणायचंय तर तुमचं काम पूर्ण होईपर्यंत नियमित या स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे शिवस्तुती स्तोत्र कसं म्हणायचं हे जाणून घ्यायचं असेल तर तसं कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारा, म्हणजे आम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा घेऊन येऊ. मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय सांगितला, फक्त तो श्रद्धा भक्तीने करणं आवश्यक आहे. भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा महिना आहे श्रावण महिना. या महिन्याचा लाभ नक्कीच घ्या आणि तुमच्या समस्या दूर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.